आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 9 प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग पहिला. याच्या आधी आपण सिंहावलोकन या प्रकरणाचं वाचन ऐकलं. तर या प्रकरणात 12 ऑगस्ट 1964 पर्यंतच्या चरित्राचं अवलोकन आलेलं आहे. त्यावरून त्यांच्या जीवनात दैवी संपत्तीचे 26ही गुण अभिव्यक्त झालेले दिसून येतात. विवेक आणि वैराग्याची परिसीमा झाल्यावाचून हे गुण व्यक्तीच्या ठिकाणी दिसून येत नाहीत. ह्या ठिकाणी वैराग्याची परिसीमा म्हणजे काय तेही नीट ध्यानी घेणं आवश्यक आहे. देहासक्ती आणि विषयासक्ती किंवा भोगासक्ती ही पूर्णपणे गेली म्हणजे वैराग्य पूर्णपणे बाणतं असं आध्यात्मिक शास्त्रात मानलं जातं. अशावेळी वैराग्य साधलं जाऊन वैराग्याचं मुरलेपण एवढंच राहतं. म्हणजेच असा साधक वैराग्य संपन्न होतो. त्यामुळे तो वैराग्याचीही अपेक्षा वा उपेक्षा न करणारा वैराग्य निरपेक्ष होतो. असा वैराग्य निरपेक्ष होतो तेव्हाच तो दैवी संपत्तीचा स्वामी होतो. आता त्यांच्या जीवनात राक्षसी आणि आसुरी संपत्तीचा लवलेशही उरला नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्या काव्यमय भाषेत ह्या स्थितीचं वर्णन असं करतात. दैवी संपत्तीच्या 26 गुणरूपी कुसुमांची माळ हातात घेऊन मुक्ती हीच कोणी बाला अशा वैराग्य निरपेक्ष म्हणजे ज्याला वैराग्याचीही अपेक्षा नाही असा साधक दिसताच त्याच्या गळ्यात 26 गुणांची माळ घालून ती मुक्तिबाला धन्य होते. ह्याचा भावार्थ असा की जोपर्यंत चित्तात आसक्ती आहे तोपर्यंत राक्षसी आणि आसुरी संपत्ती यांचं वास्तव्य असतं आणि आसक्ती संपूर्ण गेली म्हणजेच वैराग्य निरपेक्षता प्राप्त होते. अशी स्थिती झाली म्हणजे मुक्त स्थिती. सन 1956 मध्ये संजीवनी गाथा प्रकाशित झाली. त्यातील स्वानुभवपर अभंगामुळे स्वामींच्या पारमार्थिक अधिकाराची स्पष्ट कल्पना येते. आपण आत्मतृप्त होऊन ते यात बद्ध मुमुक्षु साधक यांना मार्गदर्शन करीत आहेत. स्वरूपानंदांच्या ठाई एवढी योग्यता काही सहजासहजी आलेली नाही. गुरुकृपेनंतर त्यांनी जी साधना केली ती सर्व साधकांनी आदर्श म्हणून दृष्टीपुढे ठेवणं आवश्यक आहे. या बाबतीत 22 नोव्हेंबर 1960 रोजी अमलानंदांशी जो संवाद झाला तो असा. 1935 ते 1947 ह्या 12 वर्षात केवळ अखंड भजनानंच आपली प्रगती होऊ शकली हे सांगताना त्यांनी पुढं सांगितलं. स्थितप्रज्ञाची लक्षणं अंगी मुरण्यासाठी बाणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो. अपार कष्ट पडले पण त्या चिंतनात असताना भावार्थ गीतेचा जन्म झाला. इथं अखंड भजन याचा अर्थ सोहम साधनेनं आपण तोच आहोत ह्या चिंतनानं अहमचा विसर असा आहे. यालाच आत्माभ्यास असं म्हणतात. यानंच त्यांची स्थितप्रज्ञावस्था स्थिर झाली. या साधनेचं स्वरूप आणि फळ ज्ञानेश्वरांच्या या ओवीनं स्पष्ट होईल. तैसा आत्मबोधी उद्यमो करिता होय जो श्रमो तोही जेथे समो होऊनी जाय. स्वामींनी अपार कष्ट केले आणि ते सतत प्रयत्नशील राहिले याचा अर्थ या ओवीत सूचित होत आहे. हे कष्ट शेवटी सम झाले म्हणजे आत्मस्वरूपाच्या पूर्णतेत समरूप झाले हीच ती स्थितप्रज्ञावस्था. ही स्थिती प्राप्त झाली म्हणजे भगवान म्हणतात समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. स्थितप्रज्ञावस्थेमुळेच पराभक्ती प्राप्त होते. मिळवणी मिळतची असे
समुद्री गंगाजळ जैसे, अशी स्थिती असते. तैलधारावत अखंड चिंतन प्रेम पडिभरानं सुरू होतं आणि या पराभक्तीमुळे परमात्म्याचं समग्र स्वरूप ज्ञात होऊन देवभक्तपण मुळीच उरत नाही. ह्या परमोच्च स्थितीला अनेक नावं संकेतानं वापरलेली आहेत. त्याबाबत भगवंतांचं वचन असं: ज्ञानी येते स्व संवित्ती शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. म्हणजे फरक फक्त नावाचा, अनुभव तोच. सन 1935 ते 1947 ह्या काळात भावार्थ गीता लिहून झाली आणि त्याचा उपयोग चिंतन रूपानं साधनेला उपकारक झाला, असं श्री स्वामींनी ध्वन्यर्थानं सांगितलं आहे. यानंतर 1947 नंतर संजीवनी गाथा 1950 पर्यंत पूर्ण झाली आणि 1956 मध्ये छापून प्रसिद्ध झाली. याप्रमाणे गाथेची निर्मिती ही मुख्यतः उपदेशपर अशी लोकसंग्रहार्थ आहे. यात गुरुकृपेचं कारुण्य आहे. अभंगरूप प्रेमगंगेचा प्रवाह लोकाभिमुख होऊन तो जनसामान्यांना सुद्धा भगवत प्रेम प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रवाहित झाला आहे. या संबंधीचं विवेचन स्वामींची सारस्वत संपदा या भागात आलंच आहे. 18 मार्च 1960 एकनाथ षष्ठीला अभंग ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रकाशित होऊन ज्ञानेश्वरीचा गहन आशय सोप्या भाषेत अवतरित झाला. ह्याबद्दल अनेक श्रेष्ठ व्यक्तींनी समाधान मानलं आणि व्यक्तही केलं. तदनंतर अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी ह्या ज्ञानदेवांच्या स्वानुभवांच्या ग्रंथांचा स्वामींनी अभंगात अनुवाद केला आणि ज्ञानेश्वरांचं तत्त्वज्ञान आबालवृद्धांना सुबोध केलं. 1960 अखेर हे कार्य पूर्ण झालं. ह्या ग्रंथांच्या वाचनानं, त्यांच्या चरित्राच्या वाचनानं आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या अधिकारी व्यक्तींच्या परिचयानं स्वामींकडे अनेक जिज्ञासू आणि मुमुक्षू आकृष्ट होऊन त्यांच्या भेटीला येऊ लागले. 1956 ते 57 पासूनच त्यांचा कीर्तिपरिमल दूरवर पसरू लागला आणि त्यांच्या निर्याणापर्यंत प्रत्यही तो वाढतच गेला. आज एवढंच. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.